हॅलो फ्रेंड्स, नमस्ते सर्वांना. माझं घर माझं कुटुंबमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज घरीच आपण हेल्दी नाश्ता बनवूया. इडल्या बनवतोय. हे पहा, रात्री पीठ तयार केलेलं होतं, सकाळी एकदम आंबायला ठेवलेलं होतं. त्याच्या आपण इडल्या बनवायला ठेवलेला आहे. सोबतच सांबार मसाला कसा बनवायचा ते पाहूया. त्यामध्ये सर्व डाळी, मिरच्या, कढीपत्ता, तांदूळ, हे सर्व धणे थोडंसं आपण भाजून घेऊया. ह्याला छानपैकी 2 लसणाच्या पाकळ्या आपण टाकून घेतलेला आहे. ते सर्व आपण एकदम छान कडक होईपर्यंत, खूप करपवायचं नाही, थोडंसं गरम करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरला लावून घेऊया. हे पहा, अशा प्रकारे आपण सर्व मसाले भाजून घेतलेले आहे. आता मिक्सरला लावून घेऊया. त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं आणि एकदम बारीक पावडर करून घेतलेली आहे. आता आपण सांबार बनवून घेऊया. त्यासाठी फोडणीमध्ये राई, तेल, कढीपत्ता, लाल मिरच्या, तिखट टाकलेलं आहे. थोडंसं आपण वाटलेला मसाला टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये शिजवून घेतलेलं आपण मिश्रण टाकून घेऊया. भोपळा, डाळ, वांगी हे सर्व आपण शिजवून घेतलेलं होतं, ते आपण मिश्रण ह्यामध्ये टाकायचं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे सांबारमध्ये. आणि इकडे आपल्या इडल्याही तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता, एकदम टम्म फुगलेल्या आहेत. सोबत सांबार तयार झालेला आहे. हे पहा, एकदम छान आपल्या इडल्या गरमागरम तयार झालेल्या आहेत. मंडळी, घरी ना एकदम सांबार छान झालेला आहे. आपण बाहेर घेतो ना तसंच. सोबतच खोबऱ्याची चटणीही बनवलेली आहे. तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आपलं नाश्ता तयार झालेला आहे. हेल्दी नाश्ता, सांबार, इडली, चटणी एकदम भारी झालेला आहे. बेत मंडळी, या सगळे खायला. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशाच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत